नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा रे विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाच्या फर्स्ट इयरच्या कॅपराउंडची अलॉटमेंट ही काल जाहीर झाली होती आणि आजपासून सुरू होणार आहे सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसची प्रोसिजर। मग आता सर सीट ऍक्सेप्टन्स स्टेटसची प्रोसिजर नेमकी कशी असते आम्हाला थोडं सांगा ना सर। हो बेटा लक्ष द्या। तर बघा बाळांनो, सिंपलशी गोष्ट आहे। तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला हे ठरवायचं आहे की जर पहिल्या नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं असेल ना तर ते होऊन जातं बेटा तुमचं ऑटो फ्रीज। आता पहिलं सोडून इतर तुमचे कोणते ऑप्शन लागले असेल तर ते होतात, तिला जर तुम्हाला घ्यायचं असेल ऍडमिशन तर तुम्ही करू शकता सेल्फ फ्रीज। पण जर समजा तुम्हाला ऐका, जर समजा तुम्हाला असं वाटतंय की मिळालेलं कॉलेज मी सेफ ठेवतो, ऐका, मिळालेलं कॉलेज मी सेफ ठेवतो आणि पहिलं हे कॉलेज सेफ ठेवून मी पुढचा राऊंड ट्राय करतो, म्हणजे पुढच्या राऊंडला जर याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज मला मिळालं तर मी ऍडमिशन घेऊन घेईल, पण जर नाही मिळालं तर पहिल्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजमध्ये सेफ राहील। तर अशा प्रकारच्या प्रोसेसला म्हणतात ऑप्शन फॉर बेटरमेंट। तर हे सर्वचे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस कशा प्रकारे सबमिट करावं। ठीक आहे, चला। आणि बरेचसे विद्यार्थी काय करतात की फक्त भरून ठेवतात आणि प्रॉपर फायनल सबमिट करतच नाही। चला, तर आज सर्व प्रोसेस आपण करणार आहोत। ठीक आहे, चलो ठीक आहे। तर बघा रे बाळांनो, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी ऑफिशियल वेबसाईट आहे याला ओपन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वर क्लिक करायचं आहे। रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा युजर आयडी, त्यानंतर म्हणजे ऍप्लिकेशन आयडी आणि तुमचा पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं बेटा। ठीक आहे ना, चला आता मी या ठिकाणी लॉग इन करून घेतलेलं पहिल्यापासूनच। ठीक आहे, चला। तर या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर बघा लॉग इन केल्यानंतर लगेच समोर तुम्हाला तुमचं कॅन्डिडेट सीट ऍक्सेप्टन्स फॉर्म तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेला दिसेल। आता याला आपल्याला प्रॉपर फिल करायचं बेटा। ठीक आहे ना, सगळं लक्ष द्या। स्टेटस ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल फॉर कॅप राऊंड 1, म्हणजे कॅप राऊंड 1 चं अलॉटमेंट कुठे झालेलं विद्यार्थ्याला, तर या विद्यार्थ्याला इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रांच मिळालेली आहे केसीई कॉलेज जळगावला। ठीक आहे ना, चला। आणि याला ओबीसीची सीट वगैरे मिळालेली आहे, ती विषय वेगळा आहे। आणि प्रेफरन्स नंबर अलॉट किती होता बेटाचा 4, म्हणजे चौथ्या नंबरचं कॉलेज या विद्यार्थ्याने टाकलं होतं। म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्याने फॉर्म भरला होता ना तर त्यावेळेस चौथ्या नंबरचं ऑप्शन टाकलं होतं। मी तुम्हाला सांगितलंय पहिलं जर समजा ऑप्शन तुम्हाला मिळालं असेल तर ते ऑटोमॅटिकली ऑटो फ्रीज होऊन जातं। ठीक आहे ना, तर तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये, तुम्हाला फक्त ही पुढची 3 प्रोसेस करावं लागेल, बरोबर आहे। चला, पण या विद्यार्थ्याला पहिलं नाही मिळालं, नंतर दुसरं तिसरं चौथं पाचवं, पहिलं सोडून इतर ऑप्शन जर मिळालं असेल तर तुम्हाला नॉट फ्रीज किंवा ऑप्शन फॉर बेटरमेंट वर क्लिक करावं लागेल। तर प्रोसिजर कशी असते ते बघून घेऊ। सर्वात आधी पहिली स्टेप हे बघितलं तुम्ही, चला। त्यानंतर कॅन्डिडेट सेल्फ डाटा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, क्लिक हिअर टू कम्प्लीट। तर ह्या 3 ऑप्शन तुम्हाला दिसतील। तर सर्वात आधी तुम्हाला या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचंय, म्हणजेच काय की तुमची जी पण काही माहिती वगैरे आहे ना, संपूर्ण माहिती ही तुम्हाला चेक करायची की तुमची माहिती ही बरोबर आहे किंवा नाही। ठीक आहे, तर मग मी चेक करून घेतलं, नाव काय आहे, कॅटेगरी कोणती आहे, डेट ऑफ बर्थ काय आहे, नंतर इन्कम वगैरे, त्याच्यानंतर 10वी वाला काय होते, कसं होतं, सर्व हे सर्व मला माहिती की सर्व काही एकदम व्यवस्थित आहे, कारण फॉर्म प्रॉपर भरला गेला होता। आणि सर्व एकदा चेक करून घ्यायचे की सर्व कॅटेगरी वगैरे सर्व काही बरोबर तर आहे ना। हे सर्व चेक केल्यानंतर बघायचं की व्हेरीफाय। आता हे सर्व गोष्टी आपल्याला चेक करायच्या, या सर्व गोष्टी आपल्याला चेक करायच्या की महाराष्ट्राचा टाईप कॅन्डिडेट ए आहे का विद्यार्थीचा टाईप ए आहे का, हो करेक्ट आहे। त्यानंतर विद्यार्थी जळगावचा आहे का, हो। ओबीसी कॅटेगरीचा आहे का, हो। नंतर जे 10वीचे जे मॅथमॅटिक्सचे मार्क होते, सायन्सचे मार्क होते, इंग्लिशचे मार्क होते, हे बरोबर आहे का, तर हे सर्व बरोबरच आहे, काही टेन्शन नाहीये। नंतर जेंडर वगैरे चेक करून घ्या, TFWS यस केलं होतं का, हो यस केलं होतं। तर या सर्वांना तुम्हाला करेक्ट करायचंय। त्यामुळे हे काय होऊन जाईल, आपला सर्व ग्रीन कलरचं होऊन जाईल, काय होऊन जाईल, आपलं ग्रीन कलरचं होऊन जाईल। ठीक आहे, चला। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात त्यानंतर तुम्हाला बघा लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड व्हेरीफाय बाय कॅन्डिडेट, म्हणजे जे डॉक्युमेंट विद्यार्थ्यांनी अपलोड केले होते हे एकदा व्यवस्थित आहे किंवा नाही हे एकदा चेक करून घ्या। मग कसं करशाल, तर सर्वात आधी कास्ट सर्टिफिकेट, बरोबर आहे। मग या ठिकाणी बघा व्ह्यू नावाचं बटन तुम्ही बघू शकत असाल, बघा दिसतं तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू नावाचं हे बटन असेल बेटा। तर या व्ह्यू वर जर तुम्ही क्लिक करशाल ना तर या ठिकाणी तुमचं हे सर्टिफिकेट ओपन होईल। मी एकदा चेक करून घेतो तर हे आपलं बरोबर आहे। त्यानंतर मी हे बरोबर आहे आपलं, तर मी याला व्हेरीफाईड वर टिक करून टाकलं, ते हे ग्रीन होऊन गेलंय। दुसरं मला काय चेक करायचं सांगा बरं, दुसरं आहे नॉन क्रिमिलियर। बघा बेटा काय दुसरं काय आपलं नॉन क्रिमिलियर, तर नॉन क्रिमिलियर ची व्हॅलिडिटी 31 मार्च 2025 हे करेक्ट आहे का, मी व्ह्यू वर क्लिक केलं, मी चेक करून घेतो, एकदम बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये। ठीक आहे,
चला, त्यानंतर हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरं इन्कम सर्टिफिकेट काय आहे, तर हे व्ह्यू बटनावर मी क्लिक करतो, चेक करून घेतो, हे सुद्धा बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. याच्यावर पण क्लिक करून सर्व बरोबर आहे माझं, ठीक आहे ना. चला, तर सर्वात पहिले मी काय केलं, या करेक्ट वर क्लिक करून घेतलं. जे करेक्ट असेल तर करेक्ट करा बेटा. त्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट्स प्रॉपर अपलोडेड आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या. नंतर प्रोसीड टू नेक्स्ट वर क्लिक करा. प्रोसीड वर नेक्स्ट वर क्लिक करा, ठीक आहे ना. मग आता पुढची एक विंडो ओपन होईल तुमच्या समोर, ठीक आहे. तर या ठिकाणी बघा दोन ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. एक आहे बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज, आणि दुसरं बेटा आपलं फ्रीज, ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं आता, फ्रीज करायचंय का बेटरमेंट वर क्लिक करायचंय, काय नेमकं करायचंय हे आता आपण बघून घेऊ. बघा बेटा, जर हे जे 4 नंबरचं, हे जे 4 नंबरचं जे कॉलेज आहे हे जर मला घ्यायचं असेल, बघा पहिली गोष्ट हे सांगतो, जर हे 4 नंबरचं कॉलेज मला अलॉट झालंय आणि मला जर हे कन्फर्म करायचं असेल तर मी फ्रीज याच्यावर क्लिक करेल बेटा, बरोबर आहे. जर हे पहिल्याच नंबरचं कॉलेज असेल तर तुम्हाला असे ऑप्शन येणार नाही, ते ऑटोमॅटिकली फ्रीज होऊन जाईल, ठीक आहे ना. जर तुमचं पहिल्याच नंबरचं ऑप्शन तुम्हाला मिळालं असेल ना, ते ऑटोमॅटिकली फ्रीज होऊन जाईल. हे दोन ऑप्शन तुमच्या समोर दिसणार नाही, ठीक आहे ना. चला, पण या ठिकाणी काय झालेलं आहे की मला असं वाटतं की विद्यार्थ्याला काय करावं माहिती का, की हे जे मिळालेलं कॉलेज आहे केसीई कॉलेज हे सेफ ठेवायचं आहे, आणि तरी सुद्धा मला सेकंड राऊंड ट्राय करायचा बेटा. म्हणजे सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला जर या केसीई पेक्षा, या कॉलेजपेक्षा, या ब्रांचपेक्षा बेटर कॉलेज किंवा बेटर ब्रांच जर समजा मला मिळून गेले, किंवा गव्हर्नमेंट समजा मला मिळून गेलं, तर मी काय करून टाकेल, ते घेऊन गेल आणि या कॉलेजला जाऊ देईल. तर मी काय करणार आहे, बेटरमेंट वर क्लिक करणार आहे, म्हणजे हे कॉलेज सेफ ठेवून मी पुढचा राऊंड ट्राय करणार आहे, ठीक आहे. तर बेटरमेंट नॉन फ्रीज वर मी क्लिक केलं आणि त्यानंतर माझं काम झालेलं आहे. फक्त आता काय करेल, या ठिकाणी मी गेट ओटीपी वर क्लिक करेल. या ठिकाणी मी काय करेल, जो पण काही ओटीपी असेल तो ओटीपी टाकेल आणि प्रोसीड म्हणून देईल. तर मी एक काम केलं, या ठिकाणी गेट ओटीपी वर क्लिक केलं, ओटीपी वगैरे टाकून देतोय, ठीक आहे ना. ओटीपी वगैरे टाकून झाला, माझं सर्व काम झालेलं आहे, ठीक आहे ना. आता फक्त सर्वात शेवटची स्टेप काय आहे, आपलं पेमेंट करायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी 1000 रुपीजचं पेमेंट करायचं आहे, ठीक आहे ना. चला, सो मग पेमेंट करायचं हो. तर या ठिकाणी पे नाव वर क्लिक केल्यानंतर बघा बाळांनो, तर या ठिकाणी ना काही ऑप्शन्स आपल्या समोर क्लिअर होतील, ठीक आहे ना. एक आहे QR कोडचा ऑप्शन, एक आहे UPIचा ऑप्शन, जे पण काय असेल ते, ठीक आहे ना. चला, असो. तर बघा बाळांनो, मी शो QR कोडवर क्लिक करतो, म्हणजे QR कोडवरून मी पेमेंट वगैरे करणार आहे. तर कंटिन्यू टू पे करतो मी, ठीक आहे. चला, सो तर आपला QR कोड लोड होतोय. तर या QR कोडला मी प्रॉपर स्कॅन करेल आणि प्रॉपर स्कॅन केल्यानंतर आपलं पेमेंट डन होऊन जाईल बेटा, ठीक आहे. चला, असो. तर हे सुद्धा मी करून घेतो. चला, याला मी स्कॅन करून याला पे करून टाकतो मी, ठीक आहे. चला, ओके, डन. तर या ठिकाणी आपलं पेमेंट जे आहे ते कन्फर्म झालेलं आहे, म्हणजे या विद्यार्थ्याचा संपूर्ण फॉर्म हा फिलअप झालेला आहे बाळांनो, ठीक आहे ना. चला बघा, तर अशा प्रकारे तुम्हाला हे ऑप्शन वगैरे येईल, ठीक आहे ना. तर हे सर्व आपलं पेमेंट वगैरे झालेलं आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नाही पण घेतला तरी सुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम बेटा, ठीक आहे ना. चला, तर अशा पद्धतीने आपला संपूर्ण फॉर्म हा फिलअप करून कंटिन्यू करून सर्व काही झालेलं आहे. आता तुम्हाला फक्त एक काम करायचं, याची प्रिंट घेऊन याला फक्त तुम्हाला कामात, कारण बघा बेटा, याची प्रिंट सेव्ह करून घ्या, हे खूप जास्त महत्वाचं बेटा, कारण प्रत्येक वेळेस दरवर्षीच्या स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी ही प्रिंट तुम्हाला लागेल, ठीक आहे ना. चला, तर अशा पद्धतीने तर हे आपली संपूर्ण प्रोसेस झालेली आहे, ठीक आहे. तर बघा बाळांनो, तुम्हाला समजा पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर ऑटो फ्रीज होऊन जाईल. 2 नंबर 3 नंबर इतर कोणतंही मिळालं असेल तर तुम्हाला जर घ्यायचं असेल ऍडमिशन तर सेल्फ फ्रीज करा. पण जर नेक्स्ट राऊंडला तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नॉट फ्रीज म्हणजेच ऑप्शन फॉर बेटरमेंट वर तुम्ही क्लिक करू शकता, ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीने ही साधी सिंपल अशी प्रोसेस होती. तर आय होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल्स ऍप्लिकेशन, ज्यावर भरपूर सारे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस, फर्स्ट सेमिस्टरचे ऑल सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. ते सुद्धा भरपूर सारे डेमो लेक्चर फ्री आहे. तुम्ही पहिले जा, बघा. पहिलं चॅप्टर मी तुम्हाला फ्री शिकवलेलं बेटा, ठीक आहे ना. जाऊन ते पहिलं चॅप्टर पहिले एकदा व्यवस्थित रिवाइज करून या बाळांनो, ठीक आहे ना. आणि हा लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तर ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. तर आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद.